श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. 3 जून वार बुधवार या दिवशी आहे अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही गणपती बाप्पांच्या सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या करायच्या, पूजा गणपती बाप्पांची कशी करायची याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, सरस्वतीचे देवता असं मानलं जातं. याच गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची आहे. 3 वर्षांनी हा योग आला आहे. अधिक मासातील ही संकष्टी चतुर्थी खूप मोठी चतुर्थी ठरणार आहे. या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात, जे काही उपाय करणार आहात, गणपती बाप्पांची पूजा करणार आहात, ते खूप फलदायी ठरणार आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पहिलं तर तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामधील जे काही तुमच्या देवघरामध्ये देव असतील त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि या दिवशी विशेष करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करा. अभिषेकमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करा. जर शक्य नसेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी चालेल, पण शक्यतो पंचामृताने अभिषेक करा. आणि हा अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करून तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना चंदन लावा, कुंकू लावा. त्यांना म्हणजे त्यांना जे आवडीचं आहे ते म्हणजे जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अर्पण करा. तुम्हाला जर शक्य असेल तर 21 दुर्वांची जी जुडी असेल अशा तुम्हाला 11 जुड्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगा. गणपती बाप्पा नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण करणार आहेत. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, तुम्हाला गणपती बाप्पांना दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. त्याच्यानंतर धूप, अगरबत्ती, तुम्हाला त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य ठेवायचा आहे. या दिवशी शक्य असेल तर उकडीचे मोदक करा. गणपती बाप्पांना उकडीचे मोदक खूप आवडतात, म्हणून तुम्हाला उकडीचे मोदक त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर पहा, सेवा करायच्या आहेत. आता पहिली तर सेवा कोणती करायची तर पहा, ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजे 1 माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे. त्यानंतर गणपती अथर्व शिष्य सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला तुमच्या घरामध्ये या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शिष्याचं पठण झालं पाहिजे. तुम्ही स्वतःहून त्या गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला हे गणपती अथर्व शिष्य बोलायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना तुमच्या शेजारी बसवा आणि त्यांच्या कानावर हे गणपती अथर्व शिष्याचे जे काही बोल आहे ते त्यांच्या कानावर पडू द्या. आणि जर तुमच्या घरातील मुले मोठी असतील तर त्या मोठ्या मुलांना सुद्धा हे गणपती अथर्व शिष्य वाचायला लावा. त्यानंतर जे गणपती स्रोत आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर पहा, जर तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून तुम्ही त्या मंदिरात जा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल, मोदक, त्यांच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत त्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करा. जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा ते गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील. त्यासाठी तुम्हाला या साऱ्या सेवा करायच्या आहेत. या सेवेला फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला तुमच्या दिवसातून 24 तासातून तुम्हाला थोडासा वेळ या चतुर्थीच्या दिवशी नक्कीच काढायचा आहे. आता पहा, तुम्हाला या दिवशी उपवास करायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास खूप फलदायी मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी उपवास केला तरी नक्की चालेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी तुम्हाला या दिवशी मुलांना गणपती अथर्व शिष्य आणि गणपती स्रोत दोन्ही वाचायला सांगायचं आहे. गणपती बाप्पांचा फोटो जिथे तुमची मुलं अभ्यास करतात
तिथे त्याच्यासमोर टेबलासमोर किंवा जिथे खाली बसून जरी जमिनीवर बसून अभ्यास करत असतील तर त्यांच्यासमोर तुम्हाला गणपती बाप्पांचा फोटो लावायचा आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत. त्यामुळे तुमची जी काही मुलं अभ्यास करणार आहेत त्या मुलांच्या अभ्यासामध्ये नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने प्रगती होणार आहे. त्यासाठी गणपती बाप्पांची तुम्हाला सेवा करायची आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर या ज्या काही साऱ्या सेवा आहेत या तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या आहेत. या सेवा सगळ्यांनी नक्की करा. याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होणार आहे. तुमची मुलं अभ्यास करणार आहात आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख, शांती आणि महत्त्वाचं म्हणजे समाधान येणार आहे. हे समाधानच तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य नांदायला सुरुवात करेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.